CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखोबा राय यांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत चोखोबा राय यांचे पुण्यतिथी महोत्सव निमित्त भव्य असा कीर्तन सोहळा आणि श्रीराम कथा आयोजित केलाय। दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा सुद्धा या ठिकाणी आयोजित केली असून या ठिकाणी भाविकांनी कथा आणि कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। इसरूळ येथे दरवर्षी संत चोखोबा यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। महोत्सवाच्या सांगतावेळी तब्बल 50,000 भाविकांना या ठिकाणी आमरसचे महाप्रसादही दिल्या जाते। हे विशेष। यावर्षी महोत्सवाची शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे हे सुद्धा येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। संत चोखोबारायांचा सोहळा किती वर्षापासून साजरा करतोय आणि कुठले कुठले महत्त्वाचे लोक याला हजेरी लावतात? महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील हे पहिलं संत चोखोबारायचं मंदिर आहे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याची शान आहे। तसं मेहुणा राजा संत चोखोबारायचं जन्मस्थान मानतात, पण तेथे न मंदिर होता हे इसरूळ मंगरूळ या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आहे। आणि गेल्या 5 वर्षापासून संत चोखोबारायचा उत्सव खूप थाटामाटात होतो आणि या कार्यक्रमाचं वैभव असं आहे, दरवर्षी काल्याच्या दिवशी कमीत कमी 30 ते 40 हजार लोकांना आमरस असतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मागच्याही वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे गेल्या 3 वर्षापासून सलग येत आहेत आणि याही वर्षी 4 तारखेला राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे यांचं आगमन होणार आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हेही यावर्षी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। रामकृष्ण हरी। CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।